माणसाच्या जीवनात यायचं पण करायचं काय, माणूस म्हणून जगायचं पण मिळवायचं काय, आयुष्याचा सारा प्रवास करायचा पण अंतिम ध्येय साधायचं काय, तर भगवंत प्रसन्न करून घ्यायचा, त्याला आपलंस करायचं, मोक्ष मिळवायचा बस. आणि शिवराय मोठ्या तल्लीनतेनं कीर्तन श्रवण करू लागले. अरे माणसाचं अंतिम ध्येय जर भगवंतालाच प्रसन्न करून घ्यायचंय, मग ही लढाई कशासाठी, हे राज्य कशासाठी, हा अट्टहास कशासाठी. आणि त्या दिवशी शिवरायाने तुकोबरायांच्या कीर्तनातून नेमकं एवढंच हेरलं, ज्या हातात तलवार होती तलवार बाजूला झाली आणि आता त्या हातात टाळ येऊ लागले. माझे शिवराय भगवंताचं नामस्मरण करू लागले, त्या भगवंताचं भजन करू लागले. मासाहेब जिजाऊने हे बघितलं, लक्षात आलं हा सगळा परिणाम जगद्गुरु तुकोबरायांच्या उपदेशाचा. आणि त्या दिवशी मासाहेब जिजाऊ तुकोबरायांकडे आल्या, हात जोडून म्हणाल्या, महाराज आपण सांगितलेला मार्ग योग्य. आता या वेळेला, या कानाला, या क्षणाला एका लढवया योद्ध्याची, एका पराक्रमी पुरुषाची गरज आहे. महाराज ज्या कीर्तनातून आपण माझ्या शुभाला मोक्ष सांगितला, त्याच कीर्तनातून आता कर्मयोग सांगा, त्याला लढायला प्रवृत्त करा. आणि मासाहेब निघून गेल्या. काही दिवसांना शिवराय कीर्तनाला आले आणि माझ्या तुकोबरायांनी त्या दिवशी कीर्तनाचा विषय घेतला, कर्मयोग. राजे मला सांगा, सूर्याचं काम काय, सृष्टीला प्रकाश देणं, उष्णता देणं. सूर्य जर उगवलाच नाही, सृष्टीला प्रकाश दिला नाही तर महाराज ही सृष्टी जळून जाईल, विनाश होईल, संपून जाईल हे सगळं. मग मला सांगा, अन्य अत्याचार धर्माचं स्तोम माजलं जात असताना, आया बहिणींच्या मृत्यू लक्तर भिशीवर टांगले जात असताना, धर्म संकटात सापडला असताना एखाद्या लढवय्या योद्ध्यानं रणांगण सोडलं तर काय होईल शोभाराजे. आणि तसे 14 वर्षाचे शिवराय म्हणाले, महाराज अधर्म 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 माझे. मग इथं का बसलात, ही घ्या तलवार, तलवारीच्या पातीवर आणि पराक्रमाच्या छातीवर हे राज्य निर्माण करणं, हे कर्म तुमचं, हा धर्म तुमचा, हे तुम्हाला करायचंय राजे. एक लक्षात ठेवा, आमच्या हातात ही पवित्र विणा, आमच्या मस्तकी गोपी चंदनाचा टिळा, आमच्या मुखात विठ्ठल नामाचा चाळा आणि गळ्यात पवित्र तुळशीची माळा राहावी असं तुम्हाला वाटत असेल राजे, तुमच्या हातात तलवारी हवीच. आम्ही भक्तीच्या मार्गे जनकल्याण साधू, तुम्ही शक्तीच्या मार्गे जनकल्याण साधा. मार्ग वेगवेगळे पण दिशा ध्येय एकच. उठा शोभा उठा, लोक माणसाच्या डोक्यावर तुम्हाला सुखाचं छत्र ठेवायचंय. राजे तुम्हाला छत्रपती व्हायचंय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय भगवंताला दान मागतात. हेची दान देगा देवा, देवा तुला मला द्यायचं असेल तर हे दान दे. कोणतं, तुझा विसरण व्हावा. तुझा आठव झालेला आहे देवा, मला किती आठव झालेला आहे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृतीतही तू आहे आणि स्वप्नात सुद्धा तू आहे. एवढा तुझा आठव झालेला आहे, फक्त तुझा विसर होऊ देऊ नको. एवढंच दान भगवंता तुम्हाला दे. आणि मग देवाने म्हणाव, तुकोबराय मी जर तुम्हाला हे दान दिलं तर गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. देवा मी तुझं गुण आवडीनं गाईल, नुसतं आवडीनं नाही, मग सर्व भावाने गाईल. देवाने हसावं म्हणावं, तुकोबराय अहो मागून मागितलं तर काय, दान कुणाचं, माझंच. बरं ते दिलं तर म्हणतात गुण गाईन आवडी, तेही कुणाचे, माझे. अहो स्वतःच्या आत्मकल्याणासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी मुक्ती मागा. तुम्ही प्रपंचिक संत आहात, तुमच्या संसारामधल्या अडचणी सोडून घ्यायच्या असेल तर त्याच्यासाठी धन मागा. लौकिक दृष्टिकोनातून विचार केला तर संपदा मागा. आणि तुकोबरायने हसावं म्हणावं, आमच्याकडं नसावं आणि ते तुम्ही द्यावं. मुक्ती अमुक्ती काय करायची, तुका म्हणे मुक्ती परली नोवेरी, आता दिवस चारी खेळी मेळी. तुका म्हणे आता नामी मुक्तीचे माता, मोक्ष घरी मोक्ष आम्हा घरी कामारे ती दासी. आमच्याकडं कामाला दासी, तिची गरज काय. राहिला प्रश्न धनाचा, तर सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. तू म्हणतो संपदा,
संपदा सोहळा न आवडे मनाला, लागला टकाळा पंढरीचा. मग काय पाहिजे? द्यायचंच असेल देवा, न लगे मुक्ती धन संपदा. मग द्यायचं असेल तर संत संग देई सदा. का हो तुकोबराय? संतांची संगत का? कारण तेची माझी हित करती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. देवाला मग देवानं म्हणाव तुकोबा, मग तुम्हाला जर हे दान पाहिजे असेल तर तुम्हाला वारंवार गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. आणि दुःख तुमच्यापेक्षा जास्त कोण सांगेल? दुःख कसं आहे? विष्टाले पचोईकडे, नाकी तोंडी कृमीकडे, गर्भवतीचे दुःख गाडेन काउना पुढे सांगावे. एवढं दुःख आहे ते सुद्धा तुम्हाला सहन करावं लागेल. आणि तुकोबरायाने हात जोडून देवाला म्हणावं, देवा तुम्ही जर या ठिकाणी मला तुमचा विसर न पडण्याचा जर दान तुम्ही मला ते देत असेल, संतांची संगत प्राप्त होत असेल, तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आमासी. सुखाने जन्माला घाला देवा, आणि जन्माला आल्यानंतर गुण गायीन आवडी, हीच माझी सर्व जोडी. अभंगाचा साधा सरळ सोपा भावार्थ. खरं तर अखंड हिंदुस्थानच्या मातीत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेच नसते. या अखंड हिंदुस्थानच्या मातीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्माला आलायच नसते. तर बाटल्या असत्या आमच्या या बहिणी, नसता दिसला कुंकू कपाळी, नसती दिसली अंगणात तुळस, आणि नसता दिसला देवळावर कळस. माझे राजे देव नव्हते, पण ज्यांच्यामुळे देवळात देव आहे त्या देवाचं नाव म्हणजे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आणि म्हणून थंड पडलेल्या रक्ताला बंड करून उठण्यासाठी महाराज, आज तुमच्या तरुण तडफदार मर्द मावळ्यांना गरज आहे ती तुमच्या चारित्र्य कथेची. अहो ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, धर्म संकटात सापडला जातो, त्या त्या वेळेस केवळ इथली मनगटच नाही, इथल्या बांगड्या सुद्धा झुंजल्या. हा इतिहास आहे या मातीचा. त्या मातीत तुम्ही आम्ही जन्माला आलो. साधी माती ही साधी माती, साधी माती नाही. कोणती माती? मराठ्यांच्या रक्तानं लाल झालेली महाराष्ट्राची माती. अफजल पुढे झुकली नाही, तीच माझ्या शोभाची छाती. याच मातीत धर्मवीर छत्रपती संभाजी राजांसारखा वीर झाला खरा हिरा. अरे मरांजाच्या समशेरीवर तोच मर्द मराठा खरा, तोच मर्द मराठा खरा. त्या मातीत तुम्ही आम्ही जन्माला आलो. किती भाग्य हवं. करावरती हात. ज्यांना ज्यांना वाटतंय बघा आज या ठिकाणी आपण बसलेलो आहोत, हे उपकार शिवरायांचे आहेत, हे उपकार धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे आहेत. हे भावना ज्यांच्या अंतःकरणात आहे फक्त त्यांनीच वरती हात करा, बाकीच्यांना आग्रह नाही. ते मागचे 7-8 जण काय पाकिस्तान मधून आले का? मी आवर्जून सांगतो महाराज, अन्न वस्त्र आणि निवारा याच्या सोबत धर्माचा सुद्धा विचार मात्र नक्कीच करा. जिथं धर्माला ग्लानी येते, धर्म संकटात सापडला जातो, धर्माचं रक्षण करणारे मूर्छित होतात, त्या ठिकाणी अन्न हिसकावून घेतलं जातं, वस्त्र फाडली जातात आणि घरं जाळली जातात. अरे भोगलाय, अनुभवलाय, सोसलाय बांगलादेशामध्ये राहणाऱ्या आमच्या हिंदूंनी आणि पाकिस्तानाच्या त्या काश्मीराच्या पंडितानं. अरे तीच अवस्था तुमची आमची होऊ नये म्हणून अन्न वस्त्र आणि निवारा याच्या सोबत धर्माचा सुद्धा विचार मात्र नक्कीच करा, नक्कीच करा. 50% लोकांचे हात खाली झाले बो. महाराज 20 सेकंद हात वरती ठेवू शकलो नाही. 20 सेकंद माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस छळलाय, अनन्वित अत्याचार केलाय माझ्या राजांचा. हाता पायाची बोटा तोडली, नख उपासली. किती सहन केलं माझ्या राजानं. कशासाठी? तुमच्यासाठी, आमच्यासाठी. फार मोठी शोकांतिका आहे महाराज. 350 वर्ष झाली माझे शंभू राजे आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलाय. अरे कुठंतरी आम्ही छत्रपती संभाजी राजे सांगायचो, कुठंतरी आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचं चरित्र मांडायचो, शिवचरित्र कीर्तनात मांडायचो.
आणि एखादा आमच्याकडे यायचा ना आम्हाला बोलून जायचा, महाराज शिवचरित्र शंभूराजांचं शिवरायांचं चरित्र हा काय कीर्तनाचा विषय आहे? कीर्तनाचा संभाजी राजांबद्दल थोडस बोलायला जावं रंगेल होते, एखादा चालता चालता आम्हाला बोलून जायचा. पण आज छावा चित्रपट काय आला, सगळ्या लोकांनी तो चित्रपट बघितला आणि खऱ्या अर्थानं शंभूराजांचा त्याग कुणासाठी होता आज हे खऱ्या अर्थानं सबंध हिंदुस्थानात सगळ्या हिंदूंच्या लक्षात आलं. हा त्याग सगळ्यांनी डोळे भरून पाहिला आणि त्याच कीर्तनात पुन्हा एकदा याच लोकांनी शिवचरित्र शंभूराजांचा इतिहास कीर्तनात सांगण्याचा आग्रह धरला. सत्याच्या तळाशी वास्तवाच्या मुळाशी कधी गेलोच नाही. खरे शिवराय खरे शंभूराजे आम्ही कधी समजून घेतलंच नाही. करावरती हात आणि त्या मोठ्या प्रेमाने एकदा जय घोष. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. सुरुवातीला या ठिकाणी 3 प्रश्न आहे मायबापांनो. काय मागावं, कुणी मागावं आणि कुणाकडे मागावं. काय मागावं, जे मागायचंय ते आपल्याकडे नसावं. कुणी मागावं, जे मागायचंय ते त्याच्याकडे नसावं, घेण्याची त्याची पात्रता असावी त्याने मागावं. कुणाकडे मागावं, जे मागायचं आहे ते त्याच्याकडे असावं, त्याची देण्याची दानत त्या ठिकाणी असावी, त्याच्याकडे मागावं. मागणारे कोण आहे? संत. मग या ठिकाणी पुन्हा प्रश्न निर्माण होतो, मागणं आणि संत या दोघांचं एकत्रीकरण कसं? कारण जे संत आहेत ते कधी मागत नाही, जे मागतात ते संत असू शकत नाही. कारण ज्याचा त्याचा स्वभाव ठरलेला आहे. तुकोबराय सारख्या संतांनी म्हणावं, मागणाऱ्याचा धिक्कार करणारे तुकोबराय आहे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिक त्याचे. मग हात पसरवणाऱ्याचा जर धिक्कार असो असे म्हणणारे जर तुकोबराय आहे, मग या ठिकाणी तुकोबराय मागतीलच कसे? हा फार मोठा चिंतनाचा विषय आहे. का? कारण ज्याचा त्याचा स्वभाव ठरलेला आहे महाराज. देवाचा स्वभाव, संताचा स्वभाव आणि जीवाचा स्वभाव, तिघांचे स्वभाव ठरलेले. खरं तर महाराज अनादी कालापासून कथा कीर्तन परंपरा चालू असताना 21व्या शतकामध्ये अँड्रॉइड कम्प्युटरच्या युगामध्ये कथा कीर्तनाची गरज नेमकं का पडावी? महाराज माणूस 100 वर्षाचा होऊ द्या, 100 वर्षाचा, त्याच्या 3 गोष्टी कधी संपुष्टात येऊ शकत नाही, कधीच येऊ शकत नाही. पहिली गोष्ट आहे त्याचा मूळ स्वभाव, त्या स्वभावात कधीच बदल होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट आहे वासना नियंत्रित राहू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट आहे मन, चंचल मन, हे कधी स्थिर होऊ शकत नाही. खरं तर शास्त्रामध्ये 10 प्रकारच्या चंचल गोष्टी सांगितलेल्या आहेत. मनु मधुकर मेघो मानिनी मधो न मरुतुमा मधो मरकटो मकरा 10 चंचल. हा त्यामध्ये 1 नंबर चंचल सांगितलेला आहे ते मन. हे मन काय करायचं आहे? हे मन काय करायचं आहे तर ते वाईट गोष्टीकडून काढायचं आहे, भगवंताच्या भजनात लावायचं आहे आणि सर्वत्र भगवंतच आहे याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे. तू मन मी हे चिकरी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे काते. आणि मग एकदा ते मन वाईट गोष्टीकडून निघालं, चांगल्या गोष्टीकडे गेलं का मग ते मन परत माघारी येत नाही. येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही. दुसरी गोष्ट सांगितलेली माणसाची वासना कधीच नियंत्रित राहत नाही महाराज. जिकडं जाऊ नको तिकडं जाय, जे खाऊ नको ते खाय, वासना ओढाळ गाय गड्यांनो, वासना ओढाळ गाय. ती वासना नियंत्रित राहावी म्हणून श्रवण करायचंय ते कीर्तन. आणि 1 नंबरची गोष्ट सांगितली ते स्वभाव. स्वभाव कसा आहे महाराज? चरट माहिती आहे तुम्हाला? चरट बरोबर, तुमच्याकडे चरट म्हणता, दावं म्हणता, रस्सी म्हणता, रस्सी म्हणता. रस्सी घ्या, जाळा टाका, जाळा, तिला नुसतं असं करा, खाली राग दिसेल, पण जळाल्यानंतर तिला असं वरती काढा, काय दिसेल? पीळ दिसेल. तसा माणसाचा स्वभाव आहे. एक जण माझ्याकडे आला आणि मला म्हटला, महाराज 30 वर्ष झाले माझ्या भावासोबत बोलत नाही यार, काय पराक्रम केला. मला माणूस मरून गेल्यानंतर माणसं रडणारी लोक आहेत, पण जिवंतपणे भावाकडे जाऊन चूक झाली म्हणणारे भाऊ या मातीत मात्र खूप कमी आहे. सूर्यचंद्र नावाचा एक राजपुत्र होता. एके दिवशी असाच निघाला
आणि जाता जाता त्यानं एका सुंदर मुलीला बघितलं. पहिल्याच भेटीमध्ये ती मुलगी त्याला आवडली. तो त्या मुलीजवळ गेला आणि त्या मुलीला म्हटला, ए मुली थांब, मला तू खूप आवडली, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. मुलगी कोण होती? वैदिन. वैदिन माहिती आहे का तुम्हाला? वैदिन म्हणजे आपल्या भाषेत कोण म्हणतो आपण तिला? वैदिन म्हणजे डोक्यावर पाटी, 10-12 वाजता सुया घे, पोत घे, बिबा घे, दाताला दातवण घ्या ग कुणी, बुक्का घ्या कुणी काळा मनी. वैदिन माहितीये ना, म्हणजे भिकारीन आपल्या भाषेत. मग ती म्हणे, मी असले भिकारीन, मी भिकारीन आहे, पण तुला काय वाटलं? मी तुझ्या गाडीला भुलले, तुझी पल्सर बघितली, तुझ्या गाडीवर येईल. अरे महाराष्ट्राच्या मातीत राहणारी आहे, सावित्री माई, अहिल्या माईंच्या संस्कारानं प्रेरित झालेली आहे मी. तुला जर मी एवढंच आवडलं असेल तर माझ्या घरी ये, माझ्या वडिलांसमोर माझा हात माग, माझे वडील जर हो म्हटले तर मी लग्न करायला तयार आहे. आता कुणाला आवड नाही महाराज? तो राजपुत्र घरी आला, वडिलांसमोर आईसमोर उभा राहिला, तुमची मुलगी मला आवडली, मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचंय. थाटामाटात लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती होती भिकारीन, आता कोण झाली? राजाची राणी. राजाची राणी झाली, राजवाड्यासमोर आली. आता ज्याला गल्लीत विचारित नाही कुत्र, त्याचे फेसबुकवर 5000 मित्र. आणि हा तर राजा आहे, किती मैत्रिणी, किती बहिणी, किती भाऊ, किती मित्र, विचारायचं कामच नाही. आणि जशी ती वैदिन म्हणजे आता राणी झाली आणि राणी आतमध्ये प्रवेश करायला लागली, सगळ्या त्याच्या नंदा आल्या आणि नंदाने सांगितलं, थांबा थांबा वहिनी, काय झालं? अहो म्हणे, तुम्हाला या ठिकाणी मध्ये जाता येणार नाही. का मध्ये जाता येणार नाही? तुम्हाला नाव घ्यावं लागेल. ती म्हणे, बालाबाई मला कशाचं नाव माहिती, मला मैत्रिणी नाही, मी कधी ब्युटी पार्लरला गेले नाही, कधी फेशियल केलं नाही, कधी भवाया कापल्या नाही, कधी लाली लावले नाही, तक मला काहीच माहीत नाही, मला नाव सुद्धा येत नाही. ते म्हणले, असं चालणार नाही, तुम्हाला नाव घ्यावंच लागेल. मग तिनं नाव घेतलं. ती काय म्हणती, 3 दगडाची केली बाई चूल, त्याच्यावर ठेवलं पातेलं, पातेल्यात टाकलं दूध, खालून लावला जाळ, दूध उकळलं खळाखळा, दुधावर आली जाड जाड साय आणि सूर्यचंद्र राजाचं नाव घेते बाई, अर्धी भर भाकर वाढ गमाय, अर्धी भर भाकर वाढ गमाय. आधी होती दासी पट्टे राणी केले तिचे तिच्या हिंडे राईना, तिचे हिंडे राईना, मूळ स्वभाव राईना, मूळ स्वभाव राईना, मूळ स्वभाव राईना, मूळ स्वभाव राईना. या 3 गोष्टी संपुष्टात याव्या त्याच्यासाठी करायचंय कीर्तन. ज्याचा त्याचा स्वभाव ठरलेला आहे महाराज. तसा संतांचा स्वभाव, कुणालाही काही न मागणं संतांचा स्वभाव. जो मागत नाही त्याला आग्रह करून मागायला लावणं हा देवाचा स्वभाव. आणि सगळ्यांना नुसतं कुणी भेटू त्याला मागतच राहणं हा कुणाचा? जीवाचा स्वभाव. तुम्हाला वाजवते तो का? तुम्हाला नाही वाजवते? नाही वाजवते तुम्हाला? नाही वाजवते? नाही महाराज, तुम्हाला पक्वाद वाजवते तो, थाप टाका पक्वाद वाजणारे. पण तो शास्त्रशुद्ध कसा वाजवावा हे वारकरी शिक्षण संस्थेमधून शिकावं लागणार आहे. तसं मागता प्रत्येकाला येतं, पण काय मागावं कसं मागावं हे संतांकडून शिकावं लागणार आहे. प्रभू श्री रामचंद्राला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवा आणि भरताला गादीवर बसवा. ही दशरथ राजाकडे कैकेयीनं केलेली मागणी कैकेयीला विनाशाकडे घेऊन जाणारी ठरली. तर खऱ्या अर्थानं प्रभू मला येऊ द्या तुमच्या सोबत ही लक्ष्मण भैयानं केलेली मागणी आणि खऱ्या अर्थानं पादुकाची केलेली भरतानं मागणी ही इतिहासाच्या पटलावर त्यांना अजरामर करणारी ठरली. देवकी मातेकडे कंसानं प्रत्येक बाळाची केलेली मागणी विनाशाकडे घेऊन जाणारी ठरली. तर खऱ्या अर्थानं कान्हा दाखव बरं काय आहे तुझ्या तोंडामध्ये. ही माझ्या यशोद मातेनं केलेली मागणी भगवंताचं विश्वरूप दर्शन करून घेणारी ठरली. बोल शिवा बोल, क्या चाहिए तुझे? तुझे तेरा स्वराज्य चाहिए, तेरा माथे माँ के माथे का कुमकुम, तुझा बाप हवा की स्वराज्य. बोल बोल शिवा बोल, तुझे क्या चाहिए बोल. अरे हे आदिलशाहीकडे केलेली मागणी, आदिलशाहीनं केलेली मागणी विनाशाकडे घेऊन जाणारी ठरली. तर खऱ्या अर्थानं माझ्या माँसाहेब जिजाऊनं शिवाय देवीला एका पुत्राची केलेली मागणी हे हिंदवी स्वराज्य घडवणारी ठरली. हिंदवी स्वराज्य घडवणारी ठरली.
काय मागितलं माझ्या मासाहेब जिजाऊंनी? माझ्या मासाहेब जिजाऊंना मागितला एक पुत्र. कशासाठी? लोककल्याणकारी रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी. अरे मागितला एक पुत्र अधर्माचा नाश होऊन धर्माचा विजय करण्यासाठी. अरे मागितला एक पुत्र कशासाठी? आया बहिणींच्या अब्रूचे लक्तर वेशीवर टांगले जात असताना आया बहिणींचं रक्षण करण्यासाठी मागितला एक पुत्र. खर तर राजे छत्रपती झाले. मार्गदर्शन आशीर्वाद जगद्गुरु तुकोबरायांचं. पण ही पुण्याई होती कुणाची? माझ्या जिजाऊची पुण्याई. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. ओ बापाचा बाप माझा शिवबा जन्मला. बापाचा बाप माझा शिवबा जन्मला. होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. जगद्गुरु तुकोबाचे. बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न आहे, महाराज इको थोडासा नॉर्मल ठेवायचा काहीतरी आणि काहीच करू नका माऊली, मी तुम्हाला त्रास नाही देणार. रिपीट नॉर्मल ठेवा, हात बाजूला काढून घ्या. फक्त स्पष्टपणे एकदा रिपीट द्या. थोडस गोड करा, समोर आवाज द्या. बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न आहे, महाराज तुम्ही कीर्तनामध्ये छत्रपती शिवरायांचं, धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचं चरित्र सांगतात. कीर्तनाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काय संबंध? मला सांगा. छत्रपती शिवाजी राजांचा आणि कीर्तनाचा संबंध नसता. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि जगद्गुरु तुकोबरायांचा संबंध नसता तर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी 11 पायकीचे अभंग गाथ्यात का लिहिले असते? स्वामी पुढे व्हावे पडता भांडण मग त्या मंडन शोभा दावी. अरे माझ्या स्वामीवर संकट आलं असताना राज तुम्ही पुढं व्हा, मी गणिम थोपून धरतो, हा भाव त्या पायकीच्या अंतःकरणातला माझ्या तुकोबरायांनी का लिहिला असता? अरे ढाल तलवारे गुंतले हे कर, म्हणे तो झुंजार झुंजू कैसा. कशासाठी निर्माण केलं असतं? खर तर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी गावागावात जावं, प्रबोधन करावं, लोक माणसांना समजून सांगावं, हा राजा आपल्यासाठी स्वराज्य निर्माण करतोय, उठा, स्वराज्याचे शिलेदार व्हा, माझ्या शोभाच्या सैन्यामध्ये सामील व्हा, हे प्रबोधन का केलं असतं? खर तर राजे 14 वर्षाचे झाले आणि माझ्या राजांच्या अवतीभोवती सगळी तरणी बांड पोरं जमा व्हायला लागली. तानाजी, बाजी, यासाजी, आपाजी, चिमणाजी, कर्तोजी, कोंडाजी, एक एक भीमाजी, भैरोजी, अरे सगळी सगळी तरणी बांड पोरं, 14 ते 22 वर्षाची सगळी पोरं माझ्या राजांभोवती जमा व्हायला लागली. माझ्या राजांनी घोड्यावर बसावं, मांड ठोकावी आणि बघता बघता दड्या डोंगर खड्या कपारेत बेभानपणे घोडे दौडत 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 निघावे. आडवाटा, रानवाटा, पायवाटा, चोरवाटा सगळ्या झाल्या मिसळून फुटायच्या आत पाट. आणि त्या दिवशी सारा लवाजमा लोहगावच्या परिसरात आला. 14 वर्षाचे शिवराय घोड्यावर बसले. त्याच वेळेस मृदंगाची थाप, विणेचा झंकार आणि रामकृष्ण हरीचा गजर माझ्या शिवरायांच्या कानावर पडला. शिवरायांनी लगाम खेचली, रिकिवीत पाय टाकला आणि आज ते कदम शिवराय खाली उतरले. सारा लवाजमा आता हळूहळू गोट्याच्या ताप्या मंदावल्या आणि सारा लवाजमा 14 वर्षाच्या शिवरायांजवळ आला. त्याच वेळेस यासाजी आला आणि राजे बोलते झाले, यासाजी. तसा यासाजी म्हणाला, राज अहो लोहगाव मध्ये तुकोबराय नावचं साधू हाय, ती कीर्तन चालू हाय, ही भली भली माणसं येत्या कीर्तन ऐकायला, लई गोड कीर्तन करत्यात राज, ऐकावं ऐकवतच राहावं, एवढं गोड कीर्तन करत्यात. राजे म्हटले, असं आतापर्यंत आपण कधी तुकोबरायांचं दर्शन घेतलं नाही. आऊ साहेबांकडून बरेच वेळेस मी तुकोबरायांबद्दल ऐकलंय, पण दर्शनाचा योग नाही, कीर्तनाचा प्रश्न नाही. आज खूप चांगली वेळ आहे, चला आपण सगळे तुकोबरायांच्या कीर्तनाला जाऊ.
आणि बघता बघता सारा लवाजमा तुकोबरायांच्या कीर्तनाला आला. आपण जसे बसलात असेच तुकोबराई सगळी मांदियाळी खाली बसली आणि माझ्या तुकोबरायांची अभंगवाणी सुरू झाली. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची, अमृतमय शब्द बरसत राहावे तशी तुकोबरायांची अभंगवाणी बरसू लागली. आणि त्या दिवशी तुकोबरायांनी कीर्तनाचा विषय घेतला मोक्ष. माणसाच्या जीवनात यायचं पण करायचं काय, माणूस म्हणून जगायचं पण मिळवायचं काय, आयुष्याचा सारा प्रवास करायचा पण अंतिम ध्येय साधायचं काय, यावर माझे तुकोबराय मार्गदर्शन करू लागले. आणि मोठ्या तल्लीनतेनं शिवराय कीर्तन श्रवण करू लागले. नदी आहे, नदी वाहत जाते पण तिचं अंतिम ध्येय समुद्राला जाऊन मिळणं. पण वाहता वाहता ती नुसती वाहत नाही, आजूबाजूची गावं फळं फुलं फरं भरत जाते. लोक माणसांना पाण्यानं तृप्त करीत जाते, त्यांची तहान भागवत जाते आणि अंतिम ध्येय त्या सागराला जाऊन मिळते. सागराला जाऊन मिळणं म्हणजे तिचं अंतिम ध्येय. तसं माणसाचं सुद्धा असंच आहे. आम्ही आमच्या जीवनात यायचं, लोक माणसांसाठी जगायचं, लोक माणसांसाठी झगडायचं, लोक माणसांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचं आणि अंतिम ध्येय तर भगवंत प्रसन्न करून घ्यायचा, त्याला आपलंस करायचं, मोक्ष मिळवायचा, बस. आणि शिवराय मोठ्या तल्लीनतेनं कीर्तन श्रवण करू लागले. अरे अरे माणसाचं अंतिम ध्येय जर भगवंतालाच प्रसन्न करून घ्यायचंय, भगवंताला आपलंस करून घ्यायचंय, मोक्ष मिळवायचा आहे, मग ही लढाई कशासाठी, हे राज्य कशासाठी, हा अट्टहास कशासाठी. आणि त्या दिवशी शिवरायाने तुकोबरायांच्या कीर्तनातून नेमकं एवढंच हेरलं, भगवंताला आपलंस करायचं, मोक्ष मिळवायचा. आता शिवराय आपल्या महालात आले. ज्या हातात तलवार होती तलवार बाजूला झाली आणि आता त्या हातात टाळ येऊ लागले. माझे शिवराय भगवंताचं नामस्मरण करू लागले, त्या भगवंताचं भजन करू लागले, मृदंगावर ठेका धरू लागले. मासाहेब जिजाऊने हे बघितलं. अरे अरे हे घडलं कसं घडलं. शिवबा जर टाळच वाजवत राहिला तर रयतेच्या डोक्यावर सुखाचा छत्र ठेवणार कोण. शिवबा जर भगवंताचं नामस्मरण करत राहिला, आया बहिणींच्या अब्रूची लत्तर बेशीवर टांगले जातात, त्यापासून वाचवणार कोण. शिवबा जर भगवंताचं भजनच करत राहिला तर हे स्वराज्य निर्माण करणार कोण. आणि मासाहेब जिजाऊंनी शहानिशा केली. लक्षात आलं हा सगळा परिणाम जगद्गुरु तुकोबरायांच्या उपदेशाचा, त्यांनी केलेल्या साधनेचा आहे. आणि त्या दिवशी मासाहेब जिजाऊ तुकोबरायांकडे आल्या, विनम्र भावे नतमस्तक झाल्या, हात जोडून म्हणाल्या, महाराज आपण सांगितलेला मार्ग योग्य, आपण दाखवलेली दिशा योग्य, पण मला सांगा ना, दिवसा ढवळ्या आया बहिणीच्या अब्रूची रक्तर बेशीवर टांगले जात आहेत, दिवसा ढवळ्या घरात घुसला जात आहेत. कुणी यावं त्यांना पांड सुनाचं पोरीचं रुपडं श्राप ठरावा या महाराष्ट्राला, घरात घुसावं आणि दिवसा ढवळ्या उचलून घोड्यावर न्यावं. हे जर नामस्मरणानं शांत होत असेल, आया बहिणींच्या अब्रूची लत्तर जर भजन करून संपून जात असेल, सांगा तुकोबराय सांगा, हे कसं थांबेल. नामस्मरण करून थांबेल की भगवंताचं भजन करून थांबेल. युग युगातून एखादा युग प्रवर्तक येत असतो, मग तो प्रभू श्री रामचंद्राच्या रूपाने असू द्या, भगवान गोपाल कृष्णाच्या रूपाने असू द्या, नाहीतर आता या शिवबाच्या रूपाने असू द्या. आता या वेळेला, या कानाला, या क्षणाला एका लढवया योद्ध्याची, एका पराक्रमी पुरुषाची गरज आहे. महाराज ज्या कीर्तनातून आपण तुकोबरायांना माझ्या शिवबाला मोक्ष सांगितला, त्याच कीर्तनातून आता कर्मयोग सांगा, त्याला लढायला प्रवृत्त करा. आणि मासाहेब निघून गेल्या. काही दिवसांना शिवराय कीर्तनाला आले आणि माझ्या तुकोबरायांनी त्या दिवशी कीर्तनाचा विषय घेतला, कर्मयोग. अर्जुन सुद्धा असाच थकला होता, लढायचंच नाही म्हणत होता, गुडघ्यावर टेकून बसला होता, हातातलं गांडीव धनुष्य बाजूला टाकलं होतं. आणि त्यावेळेस भगवान गोपाल कृष्ण त्या ठिकाणी त्या अर्जुनाला उपदेश करू लागले. आणि त्या ठिकाणी भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला गीता सांगू लागले. आता या ठिकाणी या युगातले श्रीकृष्ण या युगातल्या अर्जुनाला गीता तत्व सांगत होते.
भगवान गोपाल कृष्णाच्या भूमिकेत होते जगद्गुरु तुकोबराय आणि अर्जुनाच्या भूमिकेत होते छत्रपती शिवराय. या युगातले श्रीकृष्ण या युगातल्या अर्जुनाला गीता तत्व सांगू लागले. राजे मला सांगा, सूर्याचं काम काय? सृष्टीला प्रकाश देणं, उष्णता देणं. सूर्य जर उगवलाच नाही, सृष्टीला प्रकाश दिला नाही तर सृष्टीला प्रकाश देणं, उष्णता देणं हे त्याचं कर्म आहे, हा त्याचा धर्म आहे. हे त्यानं केलंच पाहिजे. मला सांगा शोभाराजे, सूर्य उगवलाच नाही तर 14 वर्षाचे शिवराय म्हणाले, महाराज ही सृष्टी जळून जाईल, विनाश होईल, संपून जाईल हे सगळं. बरोबर ना? हो महाराज. मग मला सांगा, अन्याय अत्याचार धर्माचं स्तोम माजलं जात असताना, आया बहिणींच्या अब्रूची लक्तर भिशीवर टांगली जात असताना, धर्म संकटात सापडला असताना एखाद्या लढवय्या योद्ध्यानं रणांगण सोडलं तर काय होईल शोभाराजे? आणि तसे 14 वर्षाचे शिवराय म्हणाले, महाराज अधर्म 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 माजेल. बरोबर ना? हो हो महाराज. मग जगद्गुरु तुकोबराय उपदेश करू लागले, शोभा मग इथं का बसलात? ही घ्या तलवार, तलवारीच्या पातीवर आणि पराक्रमाच्या छातीवर हे राज्य निर्माण करणं, हे कर्म तुमचं, हा धर्म तुमचा. हे तुम्हाला करायचंय राजे. एक लक्षात ठेवा, आमच्या हातात ही पवित्र विणा, आमच्या मस्तकी गोपी चंदनाचा टिळा, आमच्या मुखात विठ्ठल नामाचा चाळा आणि गळ्यात पवित्र तुळशीची माळा राहावी असं तुम्हाला वाटत असेल? राजे तुमच्या हातात तलवारी हवीच. आम्ही भक्तीच्या मार्गे जनकल्याण साधू, तुम्ही शक्तीच्या मार्गे जनकल्याण साधा. मार्ग वेगवेगळे पण दिशा ध्येय एकच, लोक माणसाचं कल्याण, लोक माणसाचं कल्याण. उठा शोभा उठा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करायचंय, पाखंडाचं खंडन करायचंय. लोक माणसाच्या डोक्यावर तुम्हाला सुखाचं छत्र ठेवायचंय. राजा तुम्हाला छत्रपती व्हायचंय. तत्कालीन परिस्थितीत राजे झाले, बादशाह झाले, सुलतान झाले, आलमगीर झाले, पण छत्रपती फक्त एकच, माझे छत्रपती शिवाजी महाराज. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी लोहगाव मध्ये कासोट्याच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज 14 वर्षाचे होते. त्यावेळेस छत्रपती ही पदवी बहाल केली आणि तुकोबरायांच्या मुखातून शब्द म्हटले, शिव तुझे नाम ठेविले पवित्र, 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 ठेविले पवित्र, पवित्र, शिव तुझे नाम ठेविले पवित्र, शिव तुझे नाम ठेविले पवित्र. छत्रपती सूत्र विश्वाची, 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 छत्रपती सूत्र विश्वाची. शिव तुझे नाम ठेविले पवित्र, 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 ठेविले पवित्र. काय मागितलं माझ्या मासाहेबजी? मागितला एक पुत्र, पुत्र भावायचा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. काय मागावं माझ्या कनकाईनं? काय मागितलं? एक पुत्र असा दे जो भगवत भक्त निघेल. अरे म्हणून तर कनकाई आणि बोल्होबाच्या पोटी पंचम वेद निर्माण करणाऱ्या तुकोबरायांचा अवतार झाला. ज्या वेळेस माझ्या तुकोबरायांनी वारीला जावं त्यावेळेस देवाची मान खाली असायची
आज तुकोबाराय वारीला गेला बघता तर काय देवाची मानवर. तुकोबारायने विचारलं, देवा काय भानगड? मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. आग्रह धरला देवानं आग्रह धरला, तुकोबाराय काहीतरी मागा, काहीतरी मागा. आणि मग तुकोबारायने सांगावं, 8 पिढ्या झाल्या आमच्या, कधी काय मागितलं सांगा बरं. काही मागणे हे अमानुचित, वडिलाची रीत जाणतो सो. विश्वंभर बाबापासूनची परंपरा आहे. आमच्या विश्वंभर बाबानं कधी काही मागितलं नाही. मुकुंद हरी जन्माला आले, त्यांनी कुठं काय मागितलं? हरिबाबानंतर तीच परंपरा आमच्या विठोबी बाबांनी चालवली. विठोबीजी बाबानंतर तीच परंपरा पदाजी बाबांकडे आली, तीच शंकर बाबांकडे आली, तीच कान्होबा बाबांकडे आली. तीच परंपरा आमच्या वडिलांनी बोलोबारायनी खांद्यावर घेतली. त्यांनी कुठं काय मागितलं? मग मी मागणार कसं? पण देव हट्टाला पेटले, नाही तुकोबाराय काहीतरी मागा, काहीतरी मागा. आणि तुकोबारायने हट्टच धरला, तुझी न लगो दुसडी, सुतळीचा तोडा सुद्धा नको. मग सुतळीचा तोडा नको, देव रागवले, मग येता कशाला? परी आहे आवडी दर्शनाची, तुझ्या दर्शनाला येतो देवा. हट्टाला पेटले देव, काहीतरी मागावं लागेल, काहीतरी मागावं लागेल. आणि मग तुकोबारायने म्हणावं, देवा काही गोष्टी तुमच्या आवडल्या, पण चौकशी केली आणि लक्षात आलं त्या तरी तुमच्या कुठं आहे. तुमचा मुकुट आवडला, पण मागो मुकुट माथ्याचा, परी तू आणिला कर्णाचा. कुंडल आवडले, मागो कुंडल करिनीचे, परी तू आणिले कर्णाचे. मागो पितांबर शेला, तरी तू काशीसी कशीला. मागो तो डर पायीचा, धाक जाईल असुराचा, म्हणून काही न मागो. देवानं हट्ट धरला, मागावच लागेल. आणि मग मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. एवढं तुकोबारायनी म्हणावं आणि तुकोबारायनी भजन करत निघून जावं. देवाला आनंद झाला, देवाचे डोळे भरून आले. विटेवरचा देव खाली उतरला, दाय मोकळून रडायला लागला, नाचायला लागला. आणि रुक्मिणी माता जवळ आल्या. विचारलं, देवा काय भानगड आहे? डोळ्यात पाणी. अगं रुक्मिणी, आतापर्यंत असं कधीच घडलं नाही, आता घडलं बघ. अहो काय घडलं? 8 पिढ्यापासून तुकोबाराय. हो काय झालं? अहो बोलोबानी कधी काही मागितलं नाही, कान्होबानी नाही, शंकरजीनं नाही, पदाजीनं नाही, आतापर्यंत हरिबाबा विठोबाबानं नाही, हरीनं नाही ना, विश्वंभर बाबानं. अहो ठीक आहे, मग आपण तुकोबारायनी मागितलं. आणि रुक्मिणी माता हसायला लागली. देवा चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याचे खाणी. देवा एवढा चतुर आहे आणि तू फसला कसा? अगं रुक्मिणी मागितलं देवानं रुक्मिणी मागितलं माझ्या तुकोबारायनी माझ्याकडं. अहो काय मागितलं? म्हणे हेची देगा पांडुरंगा, हे मागितलं. मग थोडीशी रुक्मिणी माता बाजूला झाल्या आणि मग लक्षात आलं आणि रडता रडता नाचणाऱ्या देवाकडे गेले. ओ देवा सरक रुक्मिणी माता बाजूला. रुक्मिणीला काय म्हणो, सरक बाजूला, मला आनंद घेऊ दे, आज मला नाचायचंय, माझ्या तुकोबाने मागितलं. देवा नाचा, पण थांबा ना 1 मिनिट. तुकोबारायांनी मागितलं पण काय? हेची देगा पांडुरंगा. याच्यात मागणं कुठे? आणि मग चालणाऱ्या तुकोबारायला देवाने आवाज दिला आणि मग देव म्हणायला लागले, ओ तुकोबाराय, अहो हेची देगा पांडुरंगा म्हणजे काय? हेची दान देगा देवा, 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 हेची
हेची दान देगा देवा, थोडासा कडक करा, बेस द्या. काय मागितलं? हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. महाराज, माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत हाडाची काढ रक्ताचं पाणी करतो. कुणासाठी? स्वतःच्या प्रपंचासाठी. देवाकडे जातो, मागतो काय? तर स्वतःच्या सुखासाठी. तुमच्या आमच्या मागण्यामध्ये स्वार्थ असतो आणि संतांच्या मागण्यामध्ये जगत कल्याण असतं. तुकोबरायने मागितलं दान, कशाचं? भगवंताचं विसर न होण्याचं. माझ्या नामदेवरायांनी दान मागितलं. काय दान मागितलं? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझे या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. काय मागितलं माझ्या ज्ञानोबरायांनी? काय मागितलं? हो, स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, कुटुंबासाठी मागितली जाती भिक्षा, समाजासाठी मागितलं जातं दान, आणि विश्वासाठी माझ्या माऊलीनं मागितलं ते पसाय दान. जो जे वांशिल तो ते लाहो प्राणी जात. काय मागितलं महाराज? काय मागायचं हे लक्षात आलं पाहिजे. फार मोठी भाग्याची माणसं आहे महाराज तुम्ही. सकल संतांच्या पदस्पर्शानं पावन पुनीत झालेली ही भूमी, या इंद्रायणीच्या काठावर आपला जन्म झालाय. महाराज, फार मोठ्या भाग्याची म्हणावं लागेल ती इंद्रायणी. जगातल्या सगळ्या पवित्र तीर्थांनी त्या ठिकाणी त्या इंद्रायणीचा मत्सर करावा. अहो, प्रभू श्री रामचंद्राला शरयूनं डोळे भरून पाहिलं. भगवान गोपाल कृष्णाचं दर्शन त्या शरयूनं घेतलं. पण या ठिकाणी त्या इंद्रायणीनं 3 धर्मयोद्ध्यांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवलं. पहिले धर्मयोद्धे म्हणाल तर माझे महावैष्णव ज्ञानोबा माऊली. इंद्रायणीच्या काठावर ज्यांचा कर्मयोग फुलला, 9000 ओव्यांची निर्मिती केली. ओम नमो जय अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुचे गणेशू सकलार्थ मते प्रकाशू, मने निवृत्ती दासो अवदारी जोजी. मेलेल्या माणसाच्या हातून लिहून घेतली मायबापांनो. शके 1272 तया टीका केले ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. चांगदेव 65 ची निर्मिती झाली, अमृतानुभव समाजाला दिला. आणि खऱ्या अर्थानं साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये हरिपाठ वारकऱ्यांच्या मुखावर कंठावर गुंजराव करू लागला. त्याचे तवंग इंद्रायणीवर उठले, आसमंताला जाऊन भिडले. संपूर्ण महाराष्ट्र त्या भक्तिमय नावात नावून निघाला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुख म्हणा, हरिमुख म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना, पुण्याची गणना कोण करी. त्या महावैष्णव ज्ञानोबा माऊलीला उजव्या मांडीवर बसवलं, डाव्या मांडीवर घेतलं ते माझ्या तुकोबरायांना. इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला बहर आला, भामचंद्र भंडारा घोरडेश्वराला ज्यांनी भावबंद मानलं, वृक्ष वैल्याना स्वैर केलं, पक्ष्यांना सुस्वरांना आळवायला लावलं. हे जग ज्याच्या सत्तेनं चालतं, तो निर्गुण निराकार परमात्मा शोधण्यासाठी, तो अट्टहास करण्यासाठी तुमचा आमचा माता ठिकाण्यावर राहावा म्हणून 4092 अभंगाची निर्मिती, त्याची 28,000 चरण, प्रत्येक चरणात फक्त भगवंताला शोधण्याचा अट्टहास. त्या तुकोबरायना उजव्या मांडीवर घेतलं आणि मधल्या भागेत मधल्या कुशीत घेतलं. त्या शंभू राजेना अनुष्य कुशीत नाही घेतलं, खऱ्या अर्थानं आपल्या कुशीत निजवलं. ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, संभाजी महाराज. हॅलो
बोलायचं आहे. आंडेवाडीचे ज्ञानेश्वर वैद्य मंडळ आपणास विनंती आहे आपण यायचंय सर्वांनी. अध्यक्ष सुनील आंडे. दादासाहेब आंडे. काळूराम आंडे, मोहन आंडे, संजय जाधव, संदीप कोलते आपणास विनंती आहे पुढे यायचंय. भाऊसाहेब हांडे, भाऊसाहेब नावले आपणास विनंती आहे आपण यायचंय. सुनील नावले आपणास विनंती आहे. दत्तोबा नावले आपणास विनंती आहे आपण पुढे यायचंय. गजू हांडे आपणास विनंती आहे आपण पुढे यायचंय. हिम्मत आंडे आपणास विनंती आपण यायचंय. सुनील शिंगाडे आपणास विनंती आपण यायचंय. बगरे सर आपणास विनंती आपण यायचंय. भाऊसाहेब आंडे आपणास विनंती आपण यायचंय. अवताडे आप्पा आपणास विनंती आपण यायचंय. राजाराम आंडे आपणास विनंती आपण यायचंय. केरू भाऊ आतून समया घेऊन या. समया केरू भाऊ आतून समया घेऊन या दीपोत्सवासाठी. तुझा विसर न भावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायाच्या मागणीपर प्रकरणातल्या अभंगाद्वारे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर आज या ठिकाणी मागणीचा दिवस होता. 2 मिनिटं झालं माझा. 2 मिनिटं मुलांना थांबा. 2 मिनिटं. खरं तर मी भाऊंना म्हणत होतो भाऊ मला मधला दिवस द्या, कारण संप्रदायाचा नियम आहे. सगळी वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत आणि मागणीच्या अभंगातून मागणं मागून तो विषय त्या ठिकाणी घ्यावा हा संप्रदायाचा दंड काही संप्रदायाचा नियम आहे. पहिल्या दिवशी नामपर असावं, दुसऱ्या दिवशी भक्तीपर, तिसऱ्या दिवशी संतपर, द्वैतपर, अद्वैतपर, इतरत्र अभंग घेत असताना या ठिकाणी मागणीच्या अभंगाच्या दिवशी मागणीच मागावी आणि मग अधिकार तो काल्याचा प्राप्त होत असतो. पण आज विषय ही तसाच होता. येताना आम्ही तर खूप लवकर आलेलो होतो, पण 10-15 मिनटं तुम्हालाच विषय झाला. मी काय तुमच्यावर अतिक्रमण केलं नाही, तुम्ही सांगितलं म्हणून 15-20 मिनटं वेळ मी या ठिकाणी जाणीवपूर्वक तुमचा घेतला. परत कधी आलो तर याच्या व्यतिरिक्त मला तर सांगण्यासारखं. मुलांना 2 मिनटं फक्त संप्रदायाचे तुम्ही थांबा 2 मिनटं. खरं तर वेळ कमी पडला, परत कधी आलो निश्चितच त्यावर मांडण्याचा प्रयत्न करू. 7 दिवसाची छत्रपती शिवराय यांची कथा आम्ही करत असतो. माऊलीची मुंगी उडाली आकाशी 7 दिवसाची कथा. तुकोबारायांचा तुका आकाश एवढा 7 दिवसाची कथा करण्याचा योग भाग्य आम्हाला लाभला आहे. आणि या ठिकाणी आज मला मनस्वी आनंद प्राप्त होतो आहे. एक गोड व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायाची विचारधारा, समाजकारण, राजकारण, धार्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे. या ठिकाणी आमचे अशोकदादा न्हावले यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी सगळ्यांना मनोभावे वंदन करतो. या ठिकाणी हडपसरमध्ये असणारे आमचे परममित्र परमार्थ स्नेही
माझ्या भावासारखे प्रमोद ननवरे सर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी येण्याचा योग कर्मधर्म संयोगाने आज त्यांना कुठेतरी कार्यक्रम असल्यामुळं ते येऊ शकले नाही. सोनी मराठीचं ते काम करत असतात. फार मोठं योगदान त्यांचं संप्रदायासाठी आहे म्हणून त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. विशेष म्हणजे आज मृदंगाची साथ ज्यांनी दिलेली आहे ते नाथ ब्रह्मा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट नंदकुमार पाटील यांना मनापासून धन्यवाद देतो. यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं महाराज, मी कौतुक कुणाचाही उगाच करत नाही. या माणसाचं संप्रदायासाठी योगदान सांगतो महाराज. हा माणूस असा आहे, एवढ्या कमी वयात एवढ्या कमी वेळामध्ये 11 वर्षापासून अनाथ मुलं सांभाळण्याचा विक्रम जर कोण करत असेल तर हा अवलिया करत असतो. अनेक मुलं त्यांच्याकडं या ठिकाणी आहेत. आमच्या प्रमोद सरांनी सुद्धा त्यांना मला वाटतं फॅन वगैरे मागं त्यांना देण्याचं योगदान केलं होतं. मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो, सरळ हाताना या अनाथ लेकरांसाठी ज्यांना मदत करायची असेल त्यांनी करा. नंदकिशोर महाराज आज 5001 रुपये फुल न फुलाची पाकळी म्हणून माझ्याकडून तुम्हाला या ठिकाणी मी तुमच्या संस्थेसाठी या ठिकाणी रोख स्वरूपात कीर्तन झाल्यावर देतो आहे. ज्यांची कुणाची इच्छा असेल त्यांनी या ठिकाणी देण्याचं काम करावं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. बोलण्याच्या ओघात चुकीनं काही गेलं असलं माझा मला परत द्या. चांगलं असेल ते आपण या ठिकाणी नक्की घेऊन जा. आजच्या कीर्तनातून एखादी ओवी घेऊन जा, एखादा श्लोक घेऊन जा, एखादा प्रमाण घेऊन जा. तुम्ही म्हणून श्लोक कुठं झाले, ओव्या कुठं झाली, प्रमाण कुठं झाली, बरोबर की नाही. पण माझ्या मुखातून असा एखादा शब्द बाहेर पडला असेल, त्या शब्दानं तुमच्या अंतःकरणाचा ठाव घेतला असेल, जीवन परिवर्तन करणारं ते वाक्य असेल, ते वाक्य तरी घेऊन जा. काहीच घेऊन जाता आलं नाही तर शेजारची चप्पल तरी घेऊन जा बाबा हो, पण काहीतरी घेऊन जा. करविली ती केली कटकट, वाकडे की नीट देव जाणे, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकवितो धनी वेगळाची. लय भारी कीर्तनवारी या यूट्यूबचे आमचे या ठिकाणी गणेश दादा कुंभार तेही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांकडे अँड्रॉइडचे मोबाईल आहे, सगळ्यांनी मोबाईल काढायचा आहे. लय भारी कीर्तनवारी हे चॅनल सर्च करायचं आहे, त्याला सबस्क्राईब करा, घंटी आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय विठ्ठल. अविवेकाची काजळी, मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, योगिया पाही दिवाळी निरंतर, योगिया पाहे दिवाळी निरंतर, विवेकाची काजळी, विवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, योगिया पाही दिवाळी निरंतर, योगिया पाहे दिवाळी निरंतर, मी अविवेकाची काजळी, विवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, योगिया पाहे दिवाळी निरंतर, योगिया पाहे दिवाळी निरंतर. सामूहिक म्हणा. विश्वात्मके देवे तो शोणी मज द्यावे बसायला
काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परी पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी रात वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो या होता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे दापहीन हे सर्वाही सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे त्रिलोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय होवा विजयी तमने श्री विश्वेश्वराहो हा होई दान बसावो एने वरी ज्ञान देव